SPN न्यूज आवाज नाशिकचा। फक्त पाहून जातात सांगता नाही आणि बस तिथं हॉर्लिक्सला जाऊन आलो तेवढं 2 दिवस पाणी आलं तिसऱ्या दिवशी पाणी गायब. मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये पाण्यासाठी महिला भगिनींचा आक्रोश, नगरसेवकांची देखील अधिकारी वर्ग ऐकत नाही, स्थानिक महिलांचा आरोप। सविस्तर वृत्त असे, प्रभाग क्रमांक 26 मधील महिला भगिनींचा पाण्यासाठी आक्रोश होत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून त्यांची पाण्यासाठी वणवण होत आहे। काही महिला भगिनींनी तर चक्क महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग नगरसेवकांचे म्हणणे देखील ऐकत नाही, असा गंभीर आरोप यावेळी केला आहे। आलेल्या अधिकाऱ्यांनी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे देखील आश्वासन नागरिकांना दिले, परंतु यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्याभोवती एकच गर्दी केली होती। यावेळी बोलताना अधिक माहिती स्थानिक रहिवासी महिलांनी दिली। अधिकाऱ्यांना आता बोलवलेलं आहे, तिथे पाणी दाखवायला ते बघताय आणि आता बोलवते ते दूर दूर पळत आहे। आम्ही त्यांना आवाज देतो ते पुढे पुढे जात आहे, म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीमागेच फिरायचं। कारण आता 5 दिवस झाले, 5 दिवसापासून आमच्या इकडे पाणी सुद्धा नाही। आम्ही तीच कंप्लेंट केली। आता त्यांना सांगितलं तेवढ्यापुरतं तेवढे आले। अक्षरशः इतकी छोटीशी, म्हणजे अक्षरशः लहान मुलगा तरी सुबेवरी करते असं पाणी येत आहे, माहिती आहे का नळाला। आणि इथे नगरसेवकांना सांगितलं होतं का? हो, नगरसेवकांना सांगितलं। नगरसेवक ते फोन करताय त्यांना सारखे, त्यांचं पण ऐकते नाही घेते, कोणाचंच ऐकत नाही। कोण ऐकत नाही नगरसेवकांचं? हे पाण्यावाले अधिकारी सर। हो का? हां, आता पण आलेत। आता बोलले का म्हणे इथलं हे वॉल खोलू, तिथलं वॉल खोलू, सगळीकडचे वॉल खोलताय, चेक करताय, पण तेवढ्या पुरतं तेवढं करताय। आमचं मन समाधान करताय आणि परत आहे ते आहेच आहे, मन समाधान करताय ते, फक्त आमचं मनाला दाखवतंय का आम्ही करतोय पण काहीच पाणी नाही। आता आले ना ते, आज किंवा उद्यापर्यंत पाणी राहील, परवाच्या दिवशी परत थेंबर पाणी नाही राहणार, असं होतंय। मध्ये 2 महिन्यापासून आम्हाला त्रास आहे पाण्याचा। असं वाटतं का खेडेगावाला तरी नदी भेटती, पण इथं कशाचा तपास ना हिर ना धापच्या ना काही। आम्ही खेडेगावात नाही, बिकट परिस्थिती आहे आमची पाण्याची। म्हणजे हे पाणी काय करावं काय नाही, काय जण म्हणतात का आत्महत्या करावं। नगरपालिकेचे लोक येत्या, उद्या पाणी सोडू, आज पाणी सोडू, पाण्याचं म्हणजे थेंब पण पाण्याचं नाही, येत्या त्या दिवशी येतं पाणी, दुसऱ्या दिवशी नाही येत, अशी आमची परिस्थिती झालेली। आता नाशिक मनपा प्रशासन कशा प्रकारे या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे। SPN न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।